हाय गाईज, वेलकम बॅक लर्न विथ वैशाली. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक ट्रिक नक्की कळू शकते. जर आपल्याला इंग्लिशमधून छान बोलायचं आहे, आपण खूप मेहनत घेतोय आणि त्याच्यात जर अजून भर पडली एका ट्रिकची, तर ती नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होऊ शकते. मी पण खूप प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला दरवेळेस सांगत असते, पण त्याच्यामध्ये एक अशी जादुई ट्रिक जर सापडली तर किती भारी होईल. तोच विचार करून आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक नवीन ट्रिक मी सांगणार आहे आणि ती तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. तर आपल्याला इंग्लिश बोलायचं तर आपण काय करतोय, म्हणजे आपलं गडबड आणि घाई कशी होतीये, आपली घाई होतीच. शिकायचं म्हटलं ना, आता हे इंग्लिशचं शिकतोय तरी पण आपल्याला असं वाटतं ठीक आहे ना, ते एबीसीडी कडे नको लक्ष द्यायला. डायरेक्ट तुम्ही आम्हाला सब्जेक्ट सांगा, वर्ब सांगा, आम्ही बनवू शकतो असं आपण म्हणतो. पण आपल्याला ना कुठेतरी गडबड होती. जसं की मी स्विमिंगचा क्लास लावला होता आणि माझ्या मनात भीती होती की हे पाणी आहे आणि पाण्यामध्ये दम कसा निघणार. दम असा श्वासावरती सगळं काम आहे. ब्रिदिंग किती तुम्ही स्थिर मनाने त्या ब्रिदिंगवरती काम करू शकताय. जो व्यक्ती त्या ब्रिदिंगकडे लक्ष देतो ना, तो व्यक्ती पाण्यात बुडू नाही शकत. त्याची भीती कमी होऊ शकते. त्याला कळतं की व्हायबल होण्यापेक्षा अगोदर मी माझ्या श्वासाकडे लक्ष द्या. आणि बरेच जण असतात, म्हणजे क्लासमध्ये 10 समजा स्टुडंट आहेत, पण त्यातलेच ना दोघं एकदम परफेक्ट शिकतात. म्हणजे परफेक्ट म्हणजे मी स्वतः पाहिजे, माझ्याच बॅचचे मुलं मुली आहेत ना, 6 फुटापर्यंत स्विमिंग करून येत होते, पण मला 6 फुटाकडे जायला 2 महिने लागले. जे स्टुडंट 15 दिवसाच्या नंतर त्यांना ब्रिदिंगवरती त्यांनी काम छानपैकी केलं. कसं केलं? शांत त्या फॉर्म्युलातून मी समजून घेतला की आपण आपला श्वास किती छानपैकी दम धरून ठेवू शकतो. ब्रिदिंग कधी घ्यायचं, कधी सोडायचं, हे ज्यावेळेस त्यांनी समजून घेतलं त्यांना स्विमिंग छान जमायला लागलं. आम्हाला थोडं लेट लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा छान करू शकलो. मग आजची जी ट्रिक आहे ना, ती हीच आहे. जर आपण इंग्लिश बोलण्यासाठी तयारी करतोय, तर आपण ऐकलं पाहिजे. ऐकतोय, मग ते लिहिलं पाहिजे. लिहितोय, तर मग नंतर ऐकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, मग बोलायचंय. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना एकदम शांत मन ठेवायचं. जर आपण शांत मन ठेवून पॅटर्न जर समजून घेतला, तर नक्कीच आपल्याला इंग्लिश खूप छान जमू शकतं. आणि आजची ट्रिक तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता स्टार्ट करू. सर्वात अगोदर आपल्याला इंग्लिश शिकायचंय, तर आपण काय केलं पाहिजे, की त्या इंग्लिशला ऐकायला चालू करायचं. 10 मिनिटं रोज जर ऐकलं इंग्लिश, 10 मिनिटं ऐकायचे. 2 मिनिटं ऐकलं तरी चालेल, पण ऐकलं पाहिजे. नंतर ऐकल्याच्या नंतर ते लिहिलं पाहिजे. हाताने त्याचं आपलं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. जर 10 सेंटेन्स आपण ऐकतोय, जर 10 मिनिटं आपण इंग्लिश ऐकतोय, तर ते लिहिण्याकडे लक्ष द्यायचंय. ते 10 मिनिटं सेंटेन्स लिहिले पाहिजे. मी तर म्हणेल, आजचा तुम्ही व्हिडिओ पाहताय ना, 2च मिनिटं ऐका. 2च मिनिटं ऐका आणि 2च मिनिटं लिहा. तरी सुद्धा फरक पडेल. थोडं पॅटर्न सुरुवातीला समजून घेतला ना, नंतर खूप छान जमेल. मग झालं, 2 मिनिटं ऐकलं, 2 मिनिटं लिहिलं. त्याच्यानंतर मग ते जे लिहिलंय ते सारखं रीडिंग वाचायचंय. 2 मिनिटं लिहिलंय ना, ते सारखं वाचायचंय. ऍटलीस्ट 2 मिनिटं 3 मिनिटं वाचू. आणि त्याच्यानंतर लास्टला ते बोलण्याची प्रॅक्टिस करायची. ते सेंटेन्स बोलण्यासाठी तयारी करायची. जर हा फॉर्म्युला आपण जर उपयोगात आणला, ऐकणं, लिहिणं, वाचणं, बोलणं, ऐकणं, लिहिणं, वाचणं, बोलणं, हे जर इंग्लिशचा पॅटर्न आपण समजून घेतला, तर डेफिनेटली आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर आज मी 2च मिनिटासाठी 10 सेंटेन्स लिहिलेत, जी आपली प्रॅक्टिस होऊ शकते. सगळ्यात अगोदर आता आपण ऐकायचं. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू. हाऊ आर यू. ऐकायला सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला बोलण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. पण ऐकल्याच्या नंतर ते लिहायचंय, लिहिल्यानंतर वाचायचंय, वाचल्याच्या नंतर बोलायचंय. ऐकणं, लिहिणं, सारखं सारखं रिपीट करायचंय आणि नंतर बोलायचं. त्याने इंग्लिश कधीच बोलणं आपलं चुकणार नाही आणि आपला कॉन्फिडन्स येऊ शकतो. हाऊ आर यू. आय एम फाईन. हाऊ आर यू. आय एम फाईन. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. माय नेम इज वैशाली. माय नेम इज वैशाली. माय नेम इज वैशाली. आता भेटून खूप आनंद झाला, तर सांगायचंय नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. त्याच्यानंतर थँक्यू. तुम्हाला भेटून आनंद झाला, थँक्यू. आता जी उभं राहिले त्यांना सांगायचं प्लीज सिट डाऊन. प्लीज खाली बसा. प्लीज कृपया खाली बसा. प्लीज सिट डाऊन. डाऊन म्हणजे खाली, सिट म्हणजे बसणे, प्लीज म्हणजे कृपया. आणि नंतर सी यू टुमॉरो. परत आपण भेटू. खरं तर पाहायला गेलं, ह्या सगळ्या गोष्टीला आपण 2 मिनिटं धरू. 2 मिनिटं आजच्यासाठी जर ह्या 2 मिनिटावरती काम केलं, ऐकलंय, लिहिलंय, रीड केलंय आणि नंतर स्पीक केलं, तर हे कधीच आपल्याकडून विसरणार नाही. त्याच्यामुळे आज तुम्ही जर, कारण आपण आज जे शिकलोय ते काय शिकलोय माहितीये, बेसिक ऑफ इंग्लिश. इंग्लिशचा बेसिक पाया म्हणजे इंग्लिश एकदम त्याचा बेसिक पाया आज आपण शिकून घेतोय. आपल्याला इंग्लिश बोलण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय.
ऐकणं 2-3 मिनिटं चालू करायचं आहे. ऐकल्याच्या नंतर 2-3 मिनिटं ते लिहायचे सेंटेन्स, त्याच्यानंतर रिपीट करायचे आणि त्याच्यानंतर बोलायला आपल्याला येणार म्हणजे 100% गॅरंटी. तुम्ही तर आता खूप दिवसापासून माझे व्हिडिओ पाहताय, तर अजून तुम्ही ते रिपीट ऐकत राहा. म्हणजे काय होईल, एकतरी तुम्हाला नवीन वर्ड मिळेल. तो नवीन वर्ड भेटला त्याची परत माहिती मिळू शकते. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही जर इंग्लिश बोलण्यासाठी प्रयत्न करतायत ना, तर ही ट्रिक वापरायला चालू करा. डेफिनेटली तुम्हाला इंग्लिश बोलायला येऊ शकतं. तर वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला, त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा आणि जे नवीन आहे ते सबस्क्राईब करत जा. कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं रोज नवीन टॉपिक घेऊन येण्यासाठी. तर काळजी करू नका. ही एक बेसिक ट्रिक जर वापरायला आपण चालू केलं तर नक्कीच आपण खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. चला भेटू. सी यू. बाय.